अहो झेपत नाही तर ऑर्डर घ्यायची कशाला? अहो पुरणपोळ्या रेडी नाहीत म्हणजे काय? अहो नाही तसं नाही, मी नेहमी घेते ऑर्डर्स, मला सवय आहे. पण काय झालं आज मी जरा अडचणीत सापडले. तुम्ही थांबता का? मी एक 10 मिनिटात डबा तयार करते. सकाळपासून जी गोष्ट झाली नाही ती 10 मिनिटात तयार होणार आहे का? नाही हे बघा, निदान त्यांच्या वयाचं भान ठेवून तरी तुम्ही त्यांच्याशी नीट बोला. बिचारे सकाळपासून राब राब राबतायत तुमच्या पुरणपोळ्यांसाठी. अहो मला काय हौस आहे का त्यांच्यावर ओरडायची? अहो पूजे करता घरी पाहुणे बोलावलेत. जेवणाची वेळ झाली तरी पानात पुरणपोळी नाही म्हटल्यावर राग येणारच ना. अहो पैसे मोजल्यावर त्या मोबदल्यात मला सर्व्हिस मिळालीच पाहिजे ना. नाही तुमचं बरोबर आहे. तुम्ही थांबा ना, मी आहो आता आमटीचा मसालाच कुटत होते. होईल आता तयार होईल. मसाला कुठताय तुम्ही? अहो या स्पीडने स्वयंपाक होणार कधी? साधा मिक्सर नाहीये तुमच्याकडे? नाही नाही आहे, मिक्सर आहे, पण तो बिघडलाय. तोच दुरुस्त करायला गेले ना माझी सून. ही बघा आली. वल्ली झाला का मिक्सर? का दे. नाही 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 दुरुस्त झाला माई मावशी. मी खरंच खूप प्रयत्न केला पण नाही झाला. कठीण आहे मावशी, तुमचं खरंच कठीण आहे. आज तुमच्यामुळे पाहुण्यांसमोर शोभा होणार आहे आमची. कुठून दुर्बुद्धी झाली ना आणि तुम्हाला ऑर्डर दिली असं झालंय. काका मावशी काय पहिल्यांदा घेत नाही ऑर्डर. अगदी 200 पोळ्यांचे सुद्धा ऑर्डर घेते. हो का? मग मी काय करू? माझा डबा त्यांनी वेळेवर दिलाय का? नाही ना. तुमचा राग समजू शकतो मी. वाटलं तर आम्ही तुमचे पैसे परत करतो. अहो प्रश्न पैशाचा नाहीये. पाहुणे आले त्यांच्या पानात काय वाढू हा प्रश्न आहे. त्यांना काय सांगू? आम्ही ज्या बाईने ऑर्डर दिली होती त्यांनी पुरणपोळ्या बनवल्याच नाहीत. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तीर्थ घ्या आणि आपापल्या घरी जाऊन जेवा असं सांगू का? अहो नाही नाही असं बोलावं नाही लागणार. मी काय म्हणते, आता जितक्या पोळ्या तयार आहेत त्या तुम्ही घेऊन जा ना. बाकीच्या पोळ्यांची व्यवस्था मी करते. तुमच्या पाहुण्यांचा खोळंबा नाही होऊ देणार आम्ही. हे बघा, जे व्हायचंय ते झालंय. आता हॉटेलमधून पुरणपोळ्या मीही मागवू शकतो. अहो पण मूर्ख म्हणून घरगुती चवीचा अट्टहास केला होता का आम्ही? तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मला माहितीये, माझी नोकरी असती ना तर माई मावशीला काम पण करू दिलं नसतं. मी सरळ नवीन मिक्सर आणून दिला असतं त्यांना. पण नोकरी नाही आहे ना म्हणून हे सगळं करायला लागतंय. नोकरी करणारी सगळी माणसं जातात ना घराच्या बाहेर. आमच्यासारख्या अडाणी बायका सोडत बसतात सगळे प्रश्न. माई मावशी, मी ना तुम्हाला कोणासमोर हात पसरू देणार नाही. आपण या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढूया. चला तुम्ही चला माझ्याबरोबर. चला. बघितलं सचिन, आपण कमवत नाही हे तिच्या किती जिव्हारी लागलंय. तू मी सौरभ आपण कमावते आहोत त्यामुळे आपल्या हे पटकन लक्षात येत नाही. पण खर्च करावा असं वाटल्यावर स्वतःकडे पैसे असणं आणि ते हक्काचे असणं हे खूप महत्वाचं असतं. कुठल्याही व्यक्तीला स्वतंत्र व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आपण त्याला अडवणं बरोबर नाही ना. चला, आता ही बाई हिचा मुद्दा सोडत नाही. ही माझ्या शिक्षणाची परवानगी घेऊनच राहणार. फक्त तुमच्या तिघांपैकी मला फीचे पैसे कोण देताय ते तुम्ही ठरवा.
हे 1 किलो वर भरलं बघा. स्टीलच्या भांड्यामाग 1 किलो माग 50 रुपये आणि ह्याचे अहो तुम्ही असा काटा धरला तर तो काटा त्या बाजूला जाणार कसा? चुकीचं आहे वजन. अहो, काय बोलताय ताई? अहो गेली 10 वर्ष धंदा करतोय मी. असं कुठं असतंय का? याचे बी 50 रुपये झाले बघा. स्टीलचे पण 50 आणि पितळेचे पण 50. हा ताई, तुम्हाला रेट नाही माहिती. या भंगारच्या सामानाचं असं असतंय बघा. कसं असतं भंगाराच्या सामानाचं? अनामिका ताईंना गंडवतोयस? हो ताई, तुम्ही मध्ये पडू नका, आमचा हिशोब झालाय. का नको मध्ये पडू मी? का? स्टील गंजलेलं असल्यावर त्याचे 50 रुपये बरोबर. गंजलेलं आहे हे, पोचा आलाय फक्त. 1 किलो मागे किती देतोस तू? 120 रुपये बरोबर ना. आणि पितळ, थांब जरा, ही पितळाची भांडी 1 किलो पेक्षा कमी आहे. हा, 1 किलो पेक्षा जास्त वजन आहे याचं, कळलं? मला माहिती तू तराजू कशासाठी वापरतोस. वजनात कपची मारता येते ना मग तुला. काय याचे होतात 150 रुपये आणि त्याचे 120, असे तू मला 270 रुपये देणारस. चल. अहो धंदा कसा होणार माझा? तुम्ही तर गरीबाच्या पोटावर पाय देताय. गरीबाच्या पोटावर पाय द्यायचा काय प्रश्न आला इकडे? हा, व्यवहार आहे हा, व्यवहार तर होणारच ना. तुला हे द्यायचं नसेल ना तर इकडे कोपऱ्यावर एक भंगाराचं दुकान आहे, त्याच्याकडे जाऊ, तो बरोबर भाव लावतो. खर तर हे सुद्धा तुला द्यायचं नाहीये, कळलं? तुझी दया आली आहे ना म्हणून त्या देताय. थोडी लाज बाळग आणि दे पैसे लवकर. माफ करताय सर, चुकी झाली माझी. हा, पुढच्या वेळेला तर गणवायचं नाही. हा, नीट भाव करायचा आहे पुढच्या वेळेपासून. हा ठीक आहे, 270 रुपये माफ करा. आणि आता हे कशाला ठेवलंय? हे पण घेऊन जा, त्याचे पण ते 100 रुपये. चल. आणि लक्षात ठेव, होणाऱ्या जाऊबाईंचा चेहरा, कळलं का? गंडवायचं नाही पुढच्या वेळेला. वल्ली अगं, होणाऱ्या जाऊबाई म्हणजे घरातल्या बाईला नोकरी करायची परवानगी नाहीये, पण पैसे वाचवायची अक्कल आहे. हा, म्हणजे लोकांना असं वाटत राहतं की वल्ली काय भाव करते भाव करते, पण खरं सांगू अनामिका ताई, हे असे वाचतात ना पैसे, तो माझा आधार आहे हो. नाहीतर काय, तुमच्यासारख्या कमवणाऱ्या लोकांसमोर नेहमीच हात पसरायला लागतात मला. असं नाही अगं वल्ली, तो माणूस सुद्धा गरीब होता ना, म्हणून त्याच्याशी घासाघीस करायला नको वाटलं मला. नाही नाही, म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण तसं तुम्हाला वाटतं ना अनामिका ताई. पण तुम्ही कसं पैसे कमवता, तुमच्या कार्डात नेहमी पैसे असतात, पण माझ्याकडे तसं काही नसतं ना. माझ्यासाठी तो भंगारवाला सुद्धा स्वतंत्र कमवणारा माणूस आहे, पण माझं तसं नाहीये ना. मी काय इतरांच्या पैशांवर आणि उपकारांवर जगणारी बाई. हे घ्या तुमचे पैसे, आलेच. वल्ली काय म्हणतीये ना, त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा सौरभ. तिला समजून घ्यायला हवं. न कमावणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय
हे आपल्यासारख्यांना नाही करणार सहजासहजी. तू पाहिलंस ना किती सहज तिने मला फसण्यापासून वाचवलं. तिला कळतो व्यवहार. वल्ली हुशार नाहीये असं मी म्हणतच नाही मिसना. मी इतकंच म्हणतोय की हा निर्णय सचिनला घेऊ दे. घेऊ दे ना, सचिनलाच घेऊ दे. पण तू सचिनला तर समजावू शकतोस ना. तू कोणालाही समजावू शकतोस. हीच वेळ आहे वल्लीच्या मागे ठामपणे उभं राहण्याची. वाटतेच तेवढी हुशार नाही आहेस तू अनामिका. आता तुझा खिस्सा आणि मी. तुला सुद्धा कळणार नाही तुझे पैसे कधी आणि कुठे गेले ते. इतर सगळ्यांसारखीच तूही माझ्या जाळ्यात चांगलीच फसलीस आता. दादा अरे ये सचू, बस बस. काय पसारा मांडलाय? अरे मला एक फाईल हवी होती, मी ती शोधत होतो आणि ती फाईल शोधता शोधता वेगळ्याच गोष्टी सापडल्या. चाळत बसलो. किती जुनी सर्टिफिकेट आहेत. हो. अरे हे आईचं आहे ना मॅट्रिकचं सर्टिफिकेट. काय भारी आहे ना दादा. आईने त्या काळात लग्नानंतर मॅट्रिक कंप्लीट केलंय. आई हुशार होती पण हे श्रेय फक्त एकट्या आईचं नाही. म्हणजे हे श्रेय अण्णांचं पण. कारण त्यांनी तिची हुशारी ओळखली आणि लग्नानंतर तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ग्रेटच होते ना. कधी कधी मला वाटतं सचू, त्यांची मुलं म्हणून आपण कमी पडतो का रे? काय द्रष्टे होते अण्णा. त्या काळात त्यांच्या हे बरोबर लक्षात आलं होतं की घरची बाई सुखी असली, आनंदी असली की सगळं घर समाधानी असणार. वल्लीबद्दल बोलायचंय ना तुला? आता मला पण आवडेलच ना रे माझ्या बायकोनी शिकलेलं, नोकरी केलेली. पण आई आणि वल्लीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे रे. आईला किती कदर होती अण्णांच्या कष्टांची. आणि तुला असं का वाटतंय की वल्लीला तुझ्या कष्टांची कदर नाही? तसं नाही दादा, पण आधी झालाय ना प्रयत्न करून. तुलाही माहितीये वल्लीने काय केलं. बरोबर आहे सचू, पण आधीची वल्ली आणि आत्ताची वल्ली यात खूप फरक आहे, हे तर तुला मान्य आहे ना? मग काय म्हणणं आहे तुझं? वल्लीला शिकवायचं पुढे? नाही, माझं म्हणणं आहे की हा निर्णय तूच घे सचू. फक्त हा निर्णय घेताना सगळ्या बाजूनी विचार कर. मन मोकळं ठेव आणि मग तुझा निर्णय घे. चला मंडळी, नाश्ता वाट बघतोय तुमची. वल्ली, वल्ली, चल ना, आप्पा हाक मारतायत नाश्त्यासाठी. सर काही महत्वाचं वाचतेस का? नाही नाही, काय नाही. चल बघू बघू. नाही. वल्ली पेपर आहे इकडे. ही जाहिरात बघत होतीस? तुला एअर हॉस्टेस व्हायचं वल्ली? नाही, जाऊ दे ना. हे शिक्षण वगैरे जाऊ दे. माझं घरकाम बरं आणि मी बरी. चल आपण नाश्ता करायला जाऊ. वल्ली ऐक, वल्ली हात सोड. वल्ली, अशी का नाराज होतेस लगेच? मला नाही चांगलं वाटत.
नको ना चेहरा पाडूस असा. ज्या बायका स्वप्न बघतात आणि ज्यांचे घरचे स्वप्न पूर्ण करण्याची परवानगी देत नाही ना, त्यांचा चेहरा असाच असतो. आणि ज्या बायकांचे नवरे त्यांच्या पाठीशी उभे राहतात, अशा बायकांचा चेहरा कसा असतो? मला काय माहित, माझा नवरा नाही देत परवानगी. दिली. काय आज मी खूप खुश आहे. माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर वल्ली. तू जर खरंच मन लावून पूर्ण करणार असशील ना शिक्षण, तर मी कायम तुझ्या सोबत आहे. वल्ली ऐक ना, हा. ह्या कोर्सची फी खूप असेल ना? खर तर आहे, पण तू आता फार पैसे कमवत नाहीयेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. तू काळजी करू नकोस. आता आपण एकमेकांबरोबर आहोत ना, आपण सगळं निभावून. मला खात्री आहे. मी खूप खुश. अरे, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आली आपल्या घरात. त्या अनामिकाच्या हातात सतत पैसा खेळत असतो. मग ती तरी माझ्या कामी कधी येणार आहे? काय अचानक? ते काम करताय का तुम्ही? हो, करत होते. बोल ना. बस बस ना तू आधी. जरा महत्वाचं बोलायचं होतं. मला हवाई सुंदरी व्हायचंय. काय झालं? म्हणजे तुम्हाला माझा निर्णय नाही आवडलाय का? नाही अगं, असं नाहीये. काय आहे की म्हणजे माझ्या ओळखीचं कोणी या क्षेत्रात नाहीये. शिवाय एका विशेष प्रकारचे कपडे घालावे लागतात. हे सगळंच बाई मावशी आप्पांना चालेल का? पण आमचे हे हो म्हणाले. अरे वा, सचिनची परवानगी आहे? हो. अगं, नवरा आहे ना पाठीशी. हो. मग काय तर, बाकीच्यांना काय तू समजावशीलच. अरे ते काय कठीण आहे, ते तुम्ही आजचं कराल. म्हणजे ते तुम्ही भाऊजींना सांगालच ना, आणि भाऊजी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही, आणि आमचे हे भाऊजींच्या शब्दाबाहेर नाही, आणि माई मावशी तर तुम्हाला नाही म्हणूच शकत नाही. आपणच काय ते मी बघून घेते. काय झालं? इतकं सोपं नाही अगं ते. ठीक आहे, आता लग्न झाल्यावर इतक्या वर्षांनी मी एक स्वप्न बघितलं होतं, पण ते सुद्धा पूर्ण होणार नसेल तर नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता संसार म्हणल्यावर थोडी तडजोड करावीच लागते ना. प्रत्येक वेळेला थोडी मनासारखं होतं. बघते, मी फक्त म्हणाले की कदाचित वेळ लागू शकतो. मग मी ऍडमिशन घेऊन टाकू का? घेऊन टाक, बघू. अगं वल्ले, कशी घेशील तू ऍडमिशन? पैसे तर नाही आहेत तुझ्याकडे. जाऊ दे. अनामिका ताई द्या. नाही, राहू दे. मी येते. हा, थांबवली. काय झालं? हे घे, हे घे. अहो, होणार जाऊ बाई. हे अगं, हे फक्त ऍडमिशन पुरते आहे. फीसचे आपण भरू नंतर.
नाही मी नाही घेऊ शकत पैसे तुमच्याकडनं. बल्ली घे, आधी तू शिक तर खरं, मग तुला छान नोकरी लागू दे, तू पैसे कमाव, मग घेते हा परत याचा सकट. घे, नाही तर परत ठेवून दिली. लक्ष्मी आली. ही तर सुरुवात आहे होणाऱ्या जाऊबाई. आता तुझ्याकडून किती आणि कसे पैसे उकळते ना ही वल्ली, ते बघ.